त्याला दे हे वर टाका लागते कोणाला दिसलं पाहिजे कोणाला नजरेत नाही पडलं पाहिजे लोकांनी सांगितलं त्या माझ्या पोरांनी नेऊन टाकते आणि त्यांना नेऊन टाकलं आणि त्याच्यात म्हणजे घंटी वाजली घंटी झाल्यावर मग तुलेच म्हणा लोक घरात भरून ठेवलं कोणाला दिसलं नाही कोणाला नजरेत नाही पडलं पाहिजे चल आपण लोक ठेवू दार बंद कर पोराला बोरा मी याला चढवतो निशाणी तर काही आहे नाही हो निशाणी तर काही आहे नाही पण कोणाच्या घरची आणू का मी इच्छा सत्य कामाची इच्छा आणू काय कोणाची गिनाच्या घरची नाही लागत वाटायला बोला मी खांद्यावर चढवत केले आणि त्याला टाकून द्यायला लावते याच्यावर तर तसा तुम्ही बरोबर तर ठेवून द्यायला लागते हो बाबा हा काय तमाशा लावला तुम्ही हा काय तमाशा लावला हे घरात काय आणले कचरा हे नदीत टाकासाठी आणलं नाही ना मला सांगितलं लोकांना मागून आण म्हणून आणि ह्या धंदा बरोबर नाही बाबा तुम्ही जाऊन टाक तुम्ही बाहेर नेऊ बे इकडे बाय ना चबर काय करू इकडे हो बाबा तुम्हीच गल्लीवरचा पुरा कचरा भरवला घरात आणि मलाच म्हणता चरक करू नका बे जास्त फडफड करू नको मी काय मॅड झालं का डोक्यात पडलो या पन्ने तुम्हाला जमा करायला लावल्या लोकांच्या घरून आणायला लावल्या कोणाला सांगायचं नाही तू सांगतो नदी शिरवलं म्हणून मी नेऊन हे जर आपल्याला विचारलं काही जण हे कुठचं आमच्या घरचं मला जमा करून ठेवलं होतं म्हणा तुमच्या घरचं का म्हणा ते आमच्या घरात लगेच नेऊन टाकलं म्हणा समजो बाबा असे उसापती धंदे कायले करावं लागते आपल्याला पागल तोंड्या पैसा नाही पाहिजे तुला पैसा लय महत्वाचा आहे म्हटलं अपना सपना मनी म्हणते ना सारे जण तेच तो ये आपल्या श्रीमंताने म्हणायचं काय म्हणून आपण धंदा लावला हे ते सगळं सुरू आहे आणि आता हे बक्षीस आहे कमी हजाराचं लागते काय तुला असं वाटतं बोली का आपल्या गावात कमी नाही लागा पण द्यायची 11-12 हजारच असते म्हटलं भेटले म्हणजे का आपल्याला म्हणून आपली गोष्ट गुपित ठेवायची दुसऱ्याच्याकडून माहिती घेत राहायची आणि कसं आहे सांगायचं नाही आमच्या घरी किती किलो कचरा आहे काय आपल्याला भरून ठेवणे आहे आज दवंडी होते दवंडी झाली का मग लोक लागतेच्या मागं पण आपला कचरा आधीच जास्त आहे ना का बाबा मग आपलं तर आपण तर लय मोठा कचरा अति घालतो ना मग मी जमा करून पुरे शाळेगिरीतले मित्र आहे त्याच्या घरून आणतो ना दवंडी व्हायची असं तर मग असं करू आणि चला मग ठेवून देऊ आपण चला काय आपल्या घरी एकाचा ताल एकाचा नाहीये एक ऐकत नाही एकाच्या मतानं आता तुम्ही माय जाऊन बसली पहिले तू नव्हता आता तुम्ही मायली बोला ये ना ओ बापा आली बाबा आता काय करायचं आहे तुझी माय देते पन्या तू वर तर पेक आता काही निशाणी आहे नाही कोणाच्या घरी काही झाले पुरत नाही मागाले हे आपला आहे गुपितचा धंदा आता तू मग खांद्यावर चढ मी तुला घेतो खांद्यावर तू उभा राह आणि फेकून दे त्याच्या टिकून टाकून दे सवय का बाबा ठीक आहे मग तुम्ही मी दसतो तुमच्या खांद्यावर राह तू उभा ये माझ्या खांद्यावर आता मी धरू लागतो त्याला बाई पोरग किती जवळ आहे पोट्या जरासं ढिल्लं नको सोडवा चल वय लवकर वरतो त्या बापाच्या खांद्यावर हो आई होतो पोट्ट तर लय भारी झालं लय भारी झालं उठतो थांबा तोपर्यंत पन्नी दे घे रे बाबू लवकर घेऊन टाक बाबू लय भारी उंदराला घे टाकली दुसरी देवा काय माणूस नव खुड आणते बाप्पा हे फुल ना पैसे भेटून राहिले म्हणून करा लागून राहिलं करायचे लवकर घे टाकलं लवकर जरा मोठा आहे गच्च लागून राहिलं आहे ना आपल्यासाठी भारी भरलं तर किलो प्रमाणे भारी भरलं पाहिजे भारी भरलं म्हणजे चांगलं वजन आलं म्हणजे आपलं बक्षीस भेटू शकते आपल्याला कष्ट करू राहिले पोट्याला थांब बाबू घे लवकर टाक मग थोडासा उतर खाली मग डबल घेतो डबल थकले का तुम्ही आता थकले का आलं का जीवर आता का कष्ट 11-12 हजार भेटू राहिले कष्ट करू ना घे ना पोराला डोक्यावर तुम्ही काय राहिले आज लागत होतं आंबिल फळ जेवून बिचारे तू राहिली ने मला चांगलंही वाटते मला तसं वाटते बरं नाकच राहिली बाई नाहीतर मी काय दुसऱ्याच दिवशी लगेच वापस आली एखाद्याच त्या दिवशी आणि राहा लागत होतं तू चांगलं नाही वाटलं मला ती वापस आले तर तू वापस चालली आली ताई मला असं वाटलं का अजून वापस याच लागते तसं मला करमत नाही ना कुठं म्हणून म्हटलं चला घरी लवकर ताई तुम्ही राहा लागत होतं ना आजच्या दिवस आंबील पोळ खाऊन या लागत होते मला तसं आलं तुला सांगा मला काय वाटलं पहिले का त्याच दिवशी आहे म्हणून मी राहिली मग काय तर त्या दिवशी सकाळी जण म्हणत होते एकादश आहे मग म्हटलं अधिक आजची शाळा पडून म्हटलं म्हणून मग मी काही राहिली नाही मग म्हटलं चला लेकराची शाळा पडून काही राहण्यात काही अर्थ नाही आहे असं म्हणून झाले वाटते तुम्ही मी त्याच कारणाला चालली आली ना तुम्ही त्याच कारणाला आल्या मग गाडी त्याची आली पुरलं असतं तुम्हाला शेवटी एसटीनं खूप त्रास घेऊन यायला लागलं हो आता काय करतो जाऊ दे आई होती बाबा होते मग काही जाऊ दे म्हटलं मग बाबा गे राहिले आई बाबा खूप म्हणत होते राहून जाय पण मग म्हटलं जाऊ दे बाई आता काही राहत नाही मी आली ना म्हटलं खूपच मिमता करत होते मामा मामी सगळेच जण म्हणत होते पण माझंच कुठं मन लागे लेकराची शाळेचे आहे ना आणि अधिक ते पोरगी करे घाई आपली काकू गेली तू गेली ना एवढा कावानला लेकराईनं मला काय सांगतो तू गेली आणि आपण जा तू गेली बस काही नाही कावानला काय मोठे बदमाश आहे तेव्हा म्हटलं चालतं का तर नाही म्हणे नेहात आली असते तो राहिला असता तर आणि हे जास्तच कावाने समजा तोही कावाने सण तुम्हाला आहेच तसं एकानं काव दिलं का दुसरा काव देतेच दुसऱ्याच्या घरी तर कशाच ऐकत नाहीये मी काय म्हणत होती आत्ता लक्ष झालं तुम्ही दिसल्यावर जराशा मामीनं करंज्या दिल्या होत्या महालक्ष्मीसाठी केलेल्या सगळंच दिलं होतं तर खाऊन घे ना तुम्ही बाई आता खाली पुरती का आता स्पेशल नाश्त्यावरच्याच वेळेस खाईन जाऊ दे आताच काही खात नाही मी राहू दे लेकराईले दिले ना झालं
आई तिथं तर लेकरांना सारेच खाल्लं, पण सगळ्यासाठी दिलं तुमच्यासाठी. आणि बाबा गिवाले दे जा, नाही तर म्हणा शुगर आहे. हा मला तर आवर्जून दिलं, त्या सासऱ्याला देजो, लय आवडते त्या सासऱ्याले. त्याला माहित आहे ना का बाबाला लय आवडते म्हणून गोड धोड. तर त्यानं म्हणते म्हणे काही कल्ला फाड जा नका म्हणे, त्याला शुगर आहे करून दे जा म्हणे, 1-2 देजो म्हणे त्याला म्हणे आवडीनं. अशा म्हणे काय, अशा म्हणे मग दिवाळीसाठी पाठवलं मग त्याईनं करंज्या लाडू. देऊन देजो बापा, आता काय आहे, आता एखाद्या दिवशी देऊन द्या, काही नाही होत, शुगरचं देऊन देजो. अहो पोरे हो, मी काय म्हणत होती, आता गणपतीला म्हटलं 2 दिवस झाले राहिले. आता आपण गावो इथं तिथं गेलो, देवाले ताट करा लागते, आणि आपल्याला स्वयंपाकही करा लागन ना. तर काही जणीनं तर भजनावरच उरकवलं व, काही जणीनं पोहे केले, भजन ठेवलं, असंच उरकवलं. आपण तर जेवणच ठेवतो दरवर्षी गणपतीचं. तर म्हटलं काय करता यावर्षी जेवणात, कधी करता? आई तुम्हीच ठरवा बा, आता तुम्ही मोठे आहे, आम्ही काय एवढं मोठं झालो काय सगळं व्यवहार हाती घ्याले ना, सगळं मनानं कराले. तुम्ही सांगा कोणत्या दिवशी करावं लागते, आम्ही का बा तयारच आहे. आई ताई म्हणते तेच बरोबर आहे, तुम्हीच मोठ्या दाट्या आणि आम्ही कसा विचार करा, तुम्हीच सांगा कोणत्या दिवशी करावं लागते. तर हो, आज तर आपल्या घरच्या रचनाच्या इथं जेवण आहे. रचनानं ठेवलं जेवण. अधिक उद्या सकाळी आपल्या मोठं गणपतीचं जेवण आहे आपल्या मंडळाच्या, तर तिथेही जा लागते. आज रचनाच्या घरी जा लागते. मग आपण कधी ठेवता? परवाच्या दिवशी तर गणपती उठते हो माय. मग कधी ठेवता? आई असंच करा ना, नाही तर मग रात्री तर काही आपलं होत नाही, मंडळाचं राहते तर. आणि मग मंडळाचं आल्यावर लोक काही जीवतही नाही, कारण तिथंच लोक थकून जाते, हे ते होऊन जाते. हो ते बरोबर म्हणून राहिली. मग त्याच्यापेक्षा मग ज्या दिवशी गणपती उठते त्याच दिवशी करून टाका ना आई. म्हणजे कसं त्याच दिवशी बरोबर देवाला ताटही होऊन जाते, मग उठल्यासारखं होऊन जाते गणपती. करा ना बिचारे, लवकर नाश्त्याचं करा आणि त्याच्या घरी जरासं करायला जाना. आंबील फयाचं करू लागायला लागते ना आपल्याला. बोलावलं ते नाही एवढं जेवाले, आणि कोणीच नाही राहत ना तिथं करू लागाले. घरातले तर काम होतच राहील. अधिक आल्या नाही म्हणून बापा एवढ्या वेळच्या. कोणी बाया नाही आहे तिथं स्वयंपाकाले. जा, आंबील फया आहे तर करू लागत असते जरासं. हो आई, मग आता तर एवढं तर भले जेवण आहे आई. आता सकाळ संध्याकाळच जेवण असल्यासारखं आहे ना. तर आज आपल्याला महालक्ष्मीचं जेवण आहे, आज रात्री रचनाताईच्या इथं आहे. अधिक मग दुसऱ्या दिवशी आपल्या मोठ्या गणपतीचं जेवण आहे. त्याच्यानंतर मग अधिक कोणाच्या ना कोणाची इच्छा राहतेच ना. आणि मग परत दिवशी त्याच्यानंतरच्या दिवशी शेवटच्या दिवशी आपल्याच घरी आहे गणपतीच्या. मग काय पहा बरं, आपल्या रोजच जायला लागल्यासारखं जा लागून राहिलं ना. हो, तुम्ही दोघी तिघी घरी नव्हत्या, मी जेवायला गेली तर म्हणे काऊन नाही आल्या बापा म्हणे सुना म्हणे तुमच्या, रागीक आला का म्हणे सुनाईले. म्हटलं रागीक नाही आला बापा, म्हटलं तिचे मामाला दिवसाची बोलवलं. म्हटलं आता त्या तुमच्या आजच्या घर राहते म्हटलं. म्हणलं नाही सुनील, म्हटलं तिनं सोबत नेलं म्हटलं. तर म्हणे नाही म्हणे तुम्हाला रागीक आला वाटते बापा म्हणे, काही बोललं गेलं तर म्हणे चुकीनं बोलल्या गेलं का म्हणे आमच्याकून. म्हटलं बाई कायचा राग, काय तुम्ही कधी बोलल्या नाही काही नाही, कायचा राग येणार आहे म्हटलं त्याईले. म्हटलं त्याईले आता तिले लय वेळ दिवसाचं बोलावते म्हटलं, तुमच्याच इथं नेहमी राहते म्हटलं नीता. तर म्हणे म्हटलं जाय बा, तिचे मामा माई जरासे राग भरले होते म्हणून गेली म्हटलं, नाही तर तेच तर तुमच्याच घर राहते म्हटलं. असं म्हणे काय, चालू कोमल लवकर करू लागायचो. अधिक म्हणून आल्यास नाही, काही यायच्या मनातच आलं असंही होईन ना. चला आपण लवकर करून मोकळे हो. हो ताई, तुम्ही नाश्त्याचं करा, मी धुणं आपटून घेतो बरोबर, आणि जराशा भांड्या हे करून घेतो, म्हणजे तुमचं नाश्त्याचं होईपर्यंत होऊन जाते. करा जा लवकर. तिचं जे राहिलं आहे ते मी पाहतो, आणि पोराली मी पाहतो. आणि तर तू काही टेन्शन लढलं पडलं तर मी घेऊन येतो, नाही तर तिथंच घेऊन येतो ना त्याला. महालक्ष्मीच्या तिथं गमतात त्याला पाहाले, जाऊ दे ना. तुम्ही घरीच राहा. अधिक नेहाले शाळेत न्यायला जा लागते, तर कोणाला पाठवा लागन ना. तर तुम्ही घरी राहा, मग ये जा लागन. तर नेहाली म्हणजे शाळेतून तिथं अटकली मी नाही, मला लक्षात राहील नाही काहीच नाही. तुले मी पाठवून तिथं असं होईन ना ते. अंजली मी काय म्हणतो, आज रात्री म्हटलं आपल्याला मास्तरच्या घरी जेवायला लागते म्हटलं. सर्व घरच जा लागते. स्वयंपाक नको करजो मग. हो, तुम्ही सांगता का जेवायला जा लागते म्हणून? सांगितलं का नाही सांगितलं, आणि आपलीच लावून राहिले. आणि घरी तर कोणी सांगा लिंग आलं, आणि तुम्हीच म्हणून राहिले जा लागते म्हणून. व पागल डोक्याचे, तुले काय सांगून राहिलो मी, मला गुरुजीनं सांगितलं ना. जेवायला ये जा म्हणून पुरं घर, तुमच्या इच्छा वहिनीला घेऊन ये जा म्हणून, लेकरं बाया सब. काय तू माणूस काय असा बोल का, हे आहे काय काही बोलणार आहे. आणि अशी बोलतो तू. जराशी जाजो तिथं कोरसोरू लागाले. रचना वहिनीले जराशी हातभार लावू लागाल जाजो. जरी बाया आहे हे आहे तेव्हा बसा घिसाल जाजो जराशी. आता घरातूनच निघशील नाही, डायरेक्ट जेवायला जाशील बायासोबत. हो जाईन ना. हो जाईन नको करजो.
आणि मग नाही तर मग जाशीनच नाही. माझ्या मित्र होय जाजू जराशी हातभार लावाले जरासं चांगलं वाटत असते. मित्राच्या घरी माई बायको गेली तर बरी वाटन मले. आणि सारायच्या बायका राहायचे आणि हे बोंदर नको घालून जायचं साडी दुसरी नवीन घालजो. जिथं तिथं चालली हेच घालून. आणि माय पाय दुखते करून राहायचे घरी जाजो तिथं काही जग वजन आहे उचलायचे. फक्त बसून जरासं बा आली होती बा असं होते म्हणून जाजो. हो जातो तुमच्या मित्राची तर नवीन साडी घालून जातो बापा. तुमची कंपनी होते ना मित्राच्या घरी अशी मी बोंदर घालून गेली तर पहिलेच सांगून राहिले भल्ला आहे मित्राचं. हो तुला सांगाच लागतं साऱ्या गोष्टी नाही तर मग जातो कुठंही. तू एक साडी घालायच्या जिवारीचे नवीन कुठं जायच्या वेळेस घातली पाहिजे हे समजलं नाही पाहिजे का तुले. सारं सांगा लागते लोकायले तर काहीच नाही सांगा लागतं. त्याच्या बायकाईले नुसती बसली राहते पुरी मुलीशी काम करून ये लागत. जाजो तिथं नाही तर म्हणशील माझ्या हात दुखते पाय दुखते नाही जाशीनच नाही जॉबशी नदी घरातच. तुम्हालाच लय समजते राहू दे एवढं बोलू नका. काहीच नाही या माणसाने मित्राचं भल्ला आहे पण म्हणतो पण त्याचा मित्र जीवाला जीव लावणारच आहे ना. कामीच तसे पडते ना म्हणून गुरुजी आहे. अंजना बाई कायचा विचार करू राहिल्या बसल्या आहे. आज रात्री जेवायला लागते यायची मित्र होय ना गुरुजी तर त्याच्या घरी जा लागते. त्यानं सांगून दिलं म्हणते का सगळेजण जेवायला जा म्हणून. तर मग बाई आज जरासं सुरू लागायला जा लागते. आईचे म्हणे जाजू म्हणे जराशी हातभार लावू लागले. तर आता तर तू कुठं चालली. तर मी सखीच्या घरी चालली बा जेवाले. ते नाही बाई आज सकाळी कुठचं जेवाले बोलावणं पण सखीनं मला बोलावलं नाही म्हटलं. नाही तर मी तिला हर एक वेळेस बोलावतो म्हटलं. तिथं तर कसंच बोलावलं नाही काऊन नाही बोला जाऊ दे पण परिस्थितीनुसार असते. विचार मला आंबील पाय भल्ले आवडते. तर मला वाटलं होतं सखी बोलावून म्हणून. ते वाटलं तुमचं घर असून बा म्हणून लय जणाचे तर घर आहे व कोण तुमचं घर टाकलं तिनं काय माहीत बापा तिचंच तिले माहीत काऊन नाही बोलावलं. तर सारायचे घर आहे का मला वाटलं माझंच घर मग बा लय जणाचे घर नसन म्हणून माझ्या घर सांगितलं नसन असं वाटलं मला. मनात तिले माहीत काय आलं तिच्या मनात. नाही तर दरवर्षी तर बोलावती होत तशी मला ते बाया बसून राहिले असं जेव्हा घेवाले मग मला वेळ होईल आणि जरासं हातभार लावू लागल ना वाढणं गिणं कराले. मी काय म्हणतो अंजना बाई मला आवाज द्या का म्हटलं तुम्ही गुरुजीच्या घरी जाण तेव्हा कारण की माझ्या घरी आमंत्रण येईनच म्हणा पुरं घरच राहते माझ्या घरी. पण आता सध्या याच आहे म्हणता ना तुम्ही तर जा लागेल माझ्या घरी असते दरवर्षी. हो आवाज देईन पण आता तू पाय बाई म्हटलं कसं आहे मला जा लागते लवकर. माझ्या नवऱ्याचा मित्र होते तर लवकर जा लागते. मला त्यानं पहिलेच सांगून ठेवलाय तू काही एवढ्या लवकर रेशीन काय तिथं करू सरू लागले. एवढ्या सकाळी काही नव्हतं बाई जण मग पहिलं मी दुसरं कोणाला विचारून जा तुम्हीच चालले जा. कसं आहे पहिले सांगितलं सवरलेलं बरं बा कायले पाहिजे मग माझ्यासाठी थांबली नाही. मला काही एवढ्या वेळ थांबणं होत नाही कारण की माझ्या माणसानं मला पहिलेच वरा लिहून दिली आहे लवकर जाजो बा. हो चला मग मी जातो. बरं सखी किती आहे सारायला बोलावलं मला नाही बोलावलं काय आपण कोणाला आपलं समजतो. बरं आपण कोणाला किती जीव लावला तरी ते तसंच आहे. काय बरं सारायचे घर सांगितलं फक्त माझ्याच घर नाही सांगितलं. जर बा सारायचे घर नसतील माझ्या घर नसतं तर मग मान्य केलं असतं बा का नाही बाईची परिस्थिती नाही म्हणून हिनं बोलावलं नाही. पण हिनं तर लगच केलं. आपण कोणाला किती जीव लावला पण आपल्याला कुठे जीव नाही लावत बाई. आपल्या घरी काय खाले नाही काय पण आपल्याला असं वाटतं ना अपेक्षा असते ना जवळच्या व्यक्ती बसून. ऐका सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की आपल्या गावातील बाल गणेश मंडळ पाहिजे दंड भव्य कॉम्पिटिशन आयोजित केलेली आहे. या कॉम्पिटिशन मध्ये पहिलं बक्षीस मिळणार आहे 11,000 पहिला विजेता. दुसरं बक्षीस मिळणार आहे 5,000 आणि तिसरं घोषित केलेलं आहे बक्षीस 3,000. तर या कॉम्पिटिशन साठी सगळ्यात महत्वाचा आहे जोही तुमच्या घरातील बेलफूल आहे तो जो आहे त्याला फूल जे आपण जाऊन नदीत टाकतो तो नदीत न टाकता सर्वांनी जमा करून ज्याचे जास्त किलो भरेल त्यांना हे बक्षीस मिळणार आहे. तसेच सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की यामध्ये काही अटी आहे. यासाठी जर तुम्हाला या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल आणि जिंको की नाही जिंकलो ज्याला जिंकलं त्याला बक्षीस जे जिंकणार नाही पण परत स्पर्धेत जर भाग घ्यायचा असेल तर त्यांना आपलं बेलफूल द्यावंच लागेल. आणि सर्व गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला पूर्णपणे मदत करावी सहकार्य करावं. आणि आपापल्या घरचं किंवा ग्रुपमध्येही तुम्ही करू शकता. तुम्ही मग ते ग्रुपमध्ये वाटून घेऊ शकता तुमचं वालं बक्षीस. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे कसं करायचं आहे काय नाही. तर ग्रुप जर तुम्ही तुमच्या ग्रुपचं नाव टाकलं तर ग्रुपलाही भेटू शकते. तर तुम्हाला कसं करायचं आहे ते तुम्हाला कसं तुमचं बक्षीस घेऊन जायचं आहे तुम्ही ठरवा. सर्व गावकऱ्यांना असं सूचित करतो. बाई किती बाहेरपणा झाला माया. तिने तर कालच नेऊन टाकायला लो हिच्या पोराले. आता कसं करा. कार्यक्रमाचा जोही काही वेळ आहे फक्त आतापासून स्टार्ट होणार आहे. आपल्या कामाला लागा. आणि गणपती उठणार त्या दिवशी हे कॉम्पिटिशन होणार आहे सकाळी आणि रात्रीला आपल्या गणपतीचं विसर्जन होणार आहे मोठ्या धुमधडाक्यात. मी एक गोष्ट सांगू इच्छितो उद्या सर्व गावकऱ्यांना गाव जेवण असल्यामुळे सर्वांनी आपल्याकडून जे सहकार्य म्हणजे तन मन धनाने जे काही सहकार्य होते ते करावे हीच आमची विनंती आहे. आणि सर्वांनी जेवायला उपस्थित राहावे हीच विनंती. मा घरी तर लय आहे व बरं झालं यावं मी फेकलो नाही. नदीत नेऊन बेलफूल नाही तर बस मी बातच नेऊन टाकायला होतं. या नको काय राहिलं
चाल बाई मा सुनीले म्हणतो का हे अशी आहे म्हणून त्या घरचं घे आपण दोघी तिघी घरचं करून ग्रुप करू एकटीच्या इकडून तर काही होत नाही हो किलोनं मोजून घेते म्हणते तर एकटीच्या ऐकून होते का एकटीच्या घरी किती राहते उलीस मग घेता ते पैसे वाटून लागन तर ग्रुप करू आपण आणि आपणच बक्षीस जिंकलो पाहिजे. ह्या बेलफुलाला एवढं महत्व मलाही माहित नव्हतं. हो ना काकू पण काय करते याचं सगळे पैसे जमा करू माहित होईन काय आहे काय नाही त्याचं महत्व ते सांगा ना मग आपल्याला. तर गेली राजा तुम्ही दवंडी मस्त चलो बजा रे.